नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे। आता पुन्हा एकदा आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आहोत। साधारण 50 ते 60 किलोमीटरचा पायी प्रवास करत NCPचं हे वादळ जिल्हाधिकारी कार्यालयावर काल संध्याकाळी उशिरापर्यंत धडकलं। आपण पाहू शकत असाल गर्दी अजूनही तेवढीच आहे। काल रात्रीनंतर काय नेमक्या घडामोड इथे झालेल्या आहेत हे आपण आज मशालच्या माध्यमातून पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत। आपण पाहू शकत असाल सर्व मोर्चेकरी आहे तिथेच बसून आहेत। बोईसर पालघर रस्ता जो आहे तो पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। काल रात्रीपासून साधारण संध्याकाळपासून हा रस्ता बंद आहे। आपण पाहू शकत असाल ही अलोट गर्दी। NCPचे शिष्टमंडळ जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चर्चा करण्यासाठी गेले असल्याचं अनाउन्समेंट सध्या होत आहे। नेमकी काय चर्चा होणार आहे, काय निर्णय लागणार आहे हे औत्सुक्याचं ठरणार आहे आपल्यासाठी। मशालच्या माध्यमातून हे मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। कार्यालयासमोरचा पोलीस बंदोबस्त मात्र जसाच तसा आहे, आपण पाहू शकत असाल। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हा जो जमाव आहे हा इथेच बसून राहणार आहे। शिष्टमंडळ आता आत गेलेला आहे। येत्या काही तासातच आपल्याला नेमकी काय स्थिती आहे, काय निर्णय होतोय हे कळणार आहे। आंदोलनाचा हा साधारण 3रा दिवस आहे। 19 तारखेला कासा चारोटी येथून पालघरच्या दिशेने हे लाल वादळ निघालेलं होतं। साधारण 50 ते 60 किलोमीटरचा पायी प्रवास या आंदोलनाने केलेला आहे। आमदार विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा जो आहे तो निघाला होता। दिवसभरातील ऊन आणि रात्रीची थंडी सहन करत हे आंदोलक याच ठिकाणी बसून आहेत। आपण पाहिलं असेल काल मशालच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सर्व दृश्य दाखवलं होतं। आजही आपण दिवसभरातील घडामोडी जाणून घेणार आहोत। नेमका काय निर्णय येतोय आणि काय या आंदोलनाला मिळतंय आश्वासनाच्या रूपात हे आपण मशालच्या माध्यमातून नक्कीच जाणून घेऊ। अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा। काही ठिकाणी पेंडेन्सी होती, त्याचं प्रमुख कारण असं होतं की जे कायद्याप्रमाणे आपल्याला पुरावे लागतात, तर ते पुरावे काही केसेसमध्ये नसल्यामुळे किंवा अपूर्ण माहिती जे आपल्या ग्रामस्तरावरची समिती आहे त्यांच्याकडे आपल्याकडे येत असल्यामुळे ते दावे प्रकरण मंजूर व्हायला अडचण येत होती। तर आता आपण आपल्याकडे जिल्हा लेवलला वेगवेगळ्या मीटिंग्स घेऊन ती जी अडचणी आहे ती कशी ओळखता येतील त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। त्यामध्ये एक मेजर अडचण आहे की काही लोकांकडे कुठलाही पुरावा नाही। 2005चा ताबा कसं सिद्ध करायचं, त्यासाठी इव्हन आम्ही जे KMLs आहेत